नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये ठाण्यासाठी जे यादी लागलेली आहे. तर त्या ठाण्यासाठी जर यादी लागलेली आहे ही यादी, तर या यादीला मी काय केलेलं आहे, की रँकनुसार केलेलं आहे आणि त्याच्यानुसार कट ऑफ जो आहे तो काय केलं, की तुम्हाला सांगणार आहे. आता ही यादी कशी आहे, की कसे मार्क दिलेले आहेत तुम्हाला बघा. रँकनुसार नाहीये. तर मी त्याला रँकनुसार केलेलं आहे आणि त्याच्यानुसार कट ऑफ सांगणार. आता याच्यात नवीन काय आहे कट ऑफमध्ये? ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला होता. पण याच्यामध्ये हे आहे, की ज्या रोजंदारी मजदूरच्या जागा आहेत, त्या जागा खूप साऱ्या जागा रिकाम्या राहतायत आणि त्या जागा रिकाम्या होऊन काय होतात, की प्रत्येक कॅटेगरीला जात आहेत त्या. आता कुठे-कुठे जागा ॲड होतील त्याचीही तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जा आणि याच्यामध्ये मी सगळे समांतर आरक्षण असेल, सगळं आरक्षण सगळ्या पदांसाठी सांगणार आहे तुम्हाला. ए टू झेड सांगेल. याच्यामध्ये मला वाटत नाही काही फरक असेल. जो फरक असेल तेही मी तुम्हाला सांगेल, की कुठे फरक पडू शकतो. तेही तुम्हाला माहिती सांगेल. एक्झॅक्टली कुठे शंका आहे मला फरक पडण्याची तिथे. ओके. तर ही पेसासाठी नाही सांगत आहे. पेसासाठीचा वेगळा व्हिडिओ बनवेल मी. पेसासाठी विद्यार्थ्यांसाठी नाहीये. पेसासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल कारण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी काय करत आहे, की पेसासाठी सेपरेट आणि नॉन पेसासाठी सेपरेट बनवत आहे. 266 पदांकरता ही भरती प्रक्रिया होती, जी की ठाणे वनवृत्तात राबवली जाते. ती 266 एकदा चेक करू द्या मला. किती पदं होती ती? 266 होती असं माझ्या तरी लक्षात आहे. 266 पदं होती. त्याच्यामध्ये बघा 89 जी पदं होती, ती होती ओपनसाठीची पदं होती. ठीक आहे, ओपनसाठी होती. त्याच्यानंतर ना ईडब्ल्यूएससाठी 22 पदं, 4 पदं एस-पी-सीसाठी, ओबीसीसाठी 67 पदं, 4 पदं जी होती ती एन-टी-डीसाठी होती, 8 पदं एन-टी-सीसाठी, एन-टी-बीसाठी 9 पदं, व्ही-जे-एसाठी 13 पदं, एस-टीसाठी 28 पदं आणि 22 पदं एस-सीसाठी होती. तर ही टोटल काय होती, की पदं होती 266. आता बघा याच्यामध्ये बघा तर ओपनमध्ये सर्वसाधारण जी पदं होती ती 20 पदं होती. लक्षात घ्या 20 पदं होती. पण काय झालेलं आहे याच्यामध्ये जे रोजंदारी मजदूर आहेत ते 8च उमेदवार अवेलेबल आहेत. त्यामुळे इथली एक जागा आहे ती कुठे जाते? इथं ॲड होऊन काय होतं, की इथं 21 जागा होतील. ओके 21 जागा होतील. त्यामुळे तर बघा कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट होतील याच्यामध्ये. तर याच्यानुसार इथं टॉपर आहेत 178 मार्काचे विष्णू कुठे हे टॉपर आहेत तर 178 मार्क आहेत. त्याच्यानंतरनं सागर काळे आहेत सेकंड. त्याच्यानंतरनं बघा इथे थर्ड सोनटक्के आहेत. आता नावं प्रत्येकाची वाचत नाही मी विद्यार्थ्यांची, कारण वेळ जाईल. तर याच्यानुसार कट ऑफ सांगेल मी, की कट ऑफ या लिस्टनुसार जर बघाल तुम्ही, तर आता तुम्ही हळू-हळू लिस्टमध्ये नावं बघू शकता तुमची नावं स्वतःची असेल तर. मी नाव वाचणार नाही, फक्त काय करेल 1 सेकंड ठेवेल तुमच्यासाठी. तुम्ही पॉज करून वाचू शकता. तर हे 21 विद्यार्थी आहेत. तर 168 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये स्वप्नील दगडू पाटील यांच्यापर्यंत काय, की हे विद्यार्थी ओपनमध्ये जाणार आहेत 100%. ओके. ओपनमध्ये हे विद्यार्थी जाणार आहेत. आता याच्यानंतर बघा 26 आहे त्या महिला असणार आहेत. 26 काय असतील, की महिला असतील. तर ज्या 26 महिला असतील, आता 26 या बघा इथे लिहिलेलं आहे मी 26 महिला असतील. त्याच्यामध्ये बघा दीपाली बोराडे हे टॉपर आहेत 176 मार्कांचं. ते फर्स्ट आहेत. साक्षी पवार सेकंड. पूजा राठोड थर्ड. त्याच्यानंतरनं बघा ही यादी आहे. ओके. एक, 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 एक बघू शकता तुम्ही. तर याच्यानुसार जर बघा 26 महिलांसाठी, तर हा जो कट आहे तो 162 मार्कांचा आहे. शेजल परदेशी यांचा नंबर लागेल शेवट. 162 मार्कांचा यांचा नंबर लागणार आहे. ओके. तर हे 26 उमेदवार झाले. त्याच्यानंतर आता इथं बघा, आता आहेत खेळाडू. खेळाडूच्या 4 जागा होत्या. आता इथं बघा मुद्दा आता जो डाउटफुल मुद्दा आहे, तो सांगेल तुम्हाला मी. या 2 महिला आहे, यांचं तर 100% सिलेक्शन होणार आहे. आरती पाटील आणि भक्ती ताजने सॉरी. यांचं 100% सिलेक्शन होणार आहे. आता याच्यामध्ये यांच्या 2 कॅटेगरी आहेत. यांनी एस-पी/फिमेल आहे, एस-पी/फिमेल आहे. स्पोर्ट आणि फिमेल आहे. यांना जर स्पोर्टमधून घेतलं, लक्षात घ्या. यांना स्पोर्टमधून घेतलं तर याच 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. कोण-कोण? दत्तात्रय दळवी आणि तुषार काळुखे यांचं सिलेक्शन होणार आहे. बट यांना फिमेलमध्ये जर घेतलं, तर काय होतील, की या 2 विद्यार्थी शेवटच्या जातील. या 2 विद्यार्थिनी काय करतील जातील. कोणकोणत्या? सरळा वाडेकर आणि परिणिता शेंडे या 2 विद्यार्थिकांनी सॉरी सेजल आणि परिणिता यांचं सरला तर होणार 100%. पण या दोन्ही ज्या आहेत, या दोघी ज्या आहेत. कारण इथे डेट ऑफ बर्थ बघा, डेट ऑफ बर्थनुसार असतं हे. तर लावलेलं आहे. तर याच्यानुसार बघा, तर या दोघी विद्यार्थ्यांचं जाऊ शकतं.
जर यांना फिमेलमध्ये घेतलं तर नॉर्मली माझ्या मते तर पहिलं तर फिमेल चेक करतील ते, त्याच्यानंतर स्पोर्ट चेक करतील. त्यामुळे असं वाटतं की ह्या दोन्ही ज्या आहेत त्या काय करतील की फिमेलमध्ये जातील, या फिमेलमध्ये जातील आणि फिमेल स्पोर्टमध्ये 2 विद्यार्थी ॲड होतील. त्यांचं नाव आदित्य भोसले आणि वैभव कांबळे हे 2 विद्यार्थी 158 मार्कांचा कट ऑफ असू शकतो यांचा. ओके, 158 मार्कांचा कट ऑफ असू शकतो. हे तुम्हाला प्रोबॅबिलिटी सांगितलेलं आहे. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो. ओके, कुठल्या गोष्टी अशा मागे नाही ठेवत. तर होमगार्डसाठी 4 जागा होत्या. तर होमगार्डसाठी 4 मध्ये ओपनमध्ये बघा, ओपनमध्ये जर बघाल तुम्ही होमगार्डसाठी, तर हे 4 विद्यार्थी शंकर सादगीर, उगळे ज्ञानेश्वर, ऋषिकेश ढाकणे आणि नारायण उगळे. हे काय करतील की हे 4 विद्यार्थी काय करतील की सिलेक्ट होऊ शकतात. ओके, हे 4 विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात. 160 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे इथे. एक्स सर्व्हिसमॅनच्या 14 जागा होत्या. तर बघा हे जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहेत, माजी सैनिक आहेत, तर यांच्यामध्ये हरिश्चंद्र व्यवहारे 167 37 मार्क. त्याच्यानंतर बलभीम श्यामराव, हे बघा नाव एक, 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 एक वाचणार नाही ॲक्चुअली मी. पण हे 14 यांची नावं मी तुम्हाला सांगत आहे. दाखवत आहे. हे 14 आहेत. याच्यामध्ये बघा 125 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. 125 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचे आहेत. आता याच्यामध्ये भूकंपग्रस्ताचे 1 आहे, प्रकल्पग्रस्ताच्या 4 आहेत. आता भूकंपग्रस्त एक हे आहे साखरे 148 मार्क, ह्याच कट ऑफ राहील. आणि प्रोजेक्ट अफेक्टेडच्या 4 जागा होत्या त्याच्यात हे 4 विद्यार्थी आहेत. यांची नावं आहेत बघू शकता तुम्ही. प्रोजेक्ट अफेक्टेड 152 मार्कांचा कट ऑफ. त्याच्यानंतर बघा हे जे आहे हे डेली वेजेस आहेत हे. ओके, डेली वेजेसमध्ये येतात हे. तर हे विद्यार्थी बघा इथं आहेत हे टोटल 707 विद्यार्थी आहेत. 707 सिलेक्टेड होणार. 707 सिलेक्टेड होणार आहेत हे विद्यार्थी. ठीक आहे, हे होते. आता राहिले याच्यामध्ये कोणते पार्ट टाइम ग्रॅज्युएट राहिले. पार्ट टाइम ग्रॅज्युएट राहिले. आता पार्ट टाइम ग्रॅज्युएटमध्ये तुम्हाला सांगतो मी. पार्ट टाइम ग्रॅज्युएटमध्ये असं आहे की टोटल 36 आय थिंक आहेत वाटतं माझ्या माहितीनुसार. ओके, हे विद्यार्थी आहेत. तर हे काय करतील की आता बघा यांचं यांच्याकडे जर आता कसं बघा तुम्ही पार्ट टाइम ग्रॅज्युएट जो कन्सेप्ट आहे तो खूप म्हणजे खूप जुने आहे ते. त्यांच्या वयोमानानुसार काय करता बघा तुम्ही 2001 यांचं वय दिसत आहे इथे. तर 2001 आता माहिती नाही एक्झॅक्टली काय आहे हे 2000 ची वय आहे. यांच्याकडे जर सर्टिफिकेट असतील तर यांना 100% भेटेल. अदरवाईज यांना काही काय होतं की प्रॉब्लेम येऊ शकतो जर यांच्याकडे सर्टिफिकेट नसतील तर. डेट ऑफ बर्थमध्ये थोडासा इश्यू वाटत आहे हे कारण की जसे रोजंदारी हे माहिती आहे मला अंशकालीन पदवीधर. याच्यामध्ये अंशकालीन पदवीधरमध्ये जर पाहाल तुम्ही तर हे विद्यार्थी हे हे जे असतात ते काय करतात की 3-3 वर्ष काम केलेले आहेत आणि खूप जुने आहेत हे. जुने आहेत त्यांचे डेट ऑफ बर्थ जर पकडा तुम्ही 70-80s मधले असे डेट ऑफ बर्थ असणार आहे त्या. ओके. तर त्याच्यामुळं बघा थोडासा इथं जर यांच्याकडे डॉक्युमेंट असतील तर हे होतील. त्यामुळे मी याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही. या जर जागा राहतील सपोज याच्यात जर जागा राहतील तर काय करतील की प्रत्येक कॅटेगरीमध्ये काय होतील की त्या जागा वाढतील. काय करते बघा वाढतील. आता इथं हे जे विद्यार्थी सांगतात ते 100% सिलेक्शन होणार आहे. याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. ॲड होऊ शकतात. पार्ट टाईम ग्रॅज्युएट जे विद्यार्थी त्याच्यातून जर सपोज लिस्टमधून बाहेर आले तर सांगत आहे मी. जर नाही आले सपोज या लिस्टमधून बाहेर तर मग ॲज इट इज जे काय असतील ते कॅटेगरीनुसार येतील. बट जर सपोज ते जर बाहेर आले तर याच्यामध्ये काय होतील की ते विद्यार्थी काय होतील की ॲड होणार आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार जेवढे असतील ते. आता किती ॲड होऊ शकतात? तर बघा इथं एस-सीचे 2 होतील, एस-टीचे 3 होतील, 1 होईल याचा एन-टी-बीचा सॉरी विजयचा, एन-टी-बीचा 1, एन-टी-सीचा 1, ओबीसीचे 7, 3 ईडब्ल्यूएसचे आणि 8 जे आहे ते ओपनचे होणार आहेत. 8 जे आहे ते कोणाचे ओपन होणार आहेत. तर एवढ्या जागा होऊ शकतात. आता याच्यानुसार कट ऑफनुसार सांगितलं तरी मी काही सांगितलेलं आहे, की एवढे विद्यार्थी जे आहेत ते 100% होऊ शकतात आणि जर जागा नाही भेटल्या तर पुढच्या विद्यार्थ्यांना चान्स भेटू शकतो. लक्षात घ्या. मी मी आता कसं आहे, की यांचा जो डेटा आहे त्याच्यानुसार सांगितलं तर मग हेच आहे. जर त्यांचा जर डेटा सांगितल्यानुसार जर बघाल तुम्ही, तर सपोज जर त्यांनी सगळ्यांना सिलेक्ट केलं पार्ट टाईम ग्रॅज्युएटला, तर मग हेच विद्यार्थी राहणार आहेत. पार्ट टाईम ग्रॅज्युएट जर असतील तर जर सपोज ते व्हॅलिड असतील तर तेच राहतील. जर सपोज व्हॅलिड नसतील तर काय होणार की हे विद्यार्थी ॲड होतील. तर टोटल किती सांगितल्यानुसार जर बघितलं तर हे पदवीधर अंशकालीन 26 विद्यार्थ्यांची ॲड होऊ शकते प्रत्येक कॅटेगरीनुसार. ठीक आहे. तर कट ऑफ याच्या खाली येईल. 8 विद्यार्थी ओपनमध्ये म्हणजे कट ऑफ कमी येणार. ठीक आहे. आता ते झालं. आता बघूया कॅटेगरीनुसार जाऊयात. ओबीसी. तर ओबीसीमध्ये पहा तुम्ही ओबीसीमध्ये जर बघितलं तर ओबीसीमध्ये टोटल जर बघितलं तर 14 जागा होत्या. सर्वसाधारणच्या 20 जागा होत्या त्या कशाच्या होत्या महिलांच्या होत्या. आता ओबीसीमध्ये इथे सर्वसाधारणच्या किती होत्या जागा 14 जागा होत्या. मी फिल्टर लावतो.
ओके. तर याच्यानुसार बघा, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 जागा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या रोजंदारी मजदूरच्या जागा आहेत. रोजंदारी मजदूरच्या किती जागा आहेत? 7 जागा आहेत. त्याही ॲड होतील. म्हणजे टोटल 21 जागा होतील. तर याच्यामध्ये परत आम्ही 7 जागा काढेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे 158 मार्कापर्यंत जे विद्यार्थी आहेत, आता इथपर्यंतचे, ते विद्यार्थी काय होतील, की सिलेक्ट होतील. इथपर्यंत सिलेक्ट होतील. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा, सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या, की मी काय सांगतो ते लक्षात ठेवा तुम्ही, की या ओबीसीमध्ये जे 7 पदवीधर अंशकालीन आहेत, हे जर सपोज याच्यामधून काही विद्यार्थी बाहेर आले, डॉक्युमेंट म्हणजे नंतरनं सपोज यांना नंतरनं सपोज कळालं काही वेगळं याच्या संदर्भात, तर काय होतं, की हे जे जागा आहेत ते काय होतं, की याच्यामध्ये परत ॲड होतील. 14 प्लस 7 प्लस 7 म्हणजे 28 जागा होतील. परत 7 कॅन्डिडेट जे आहेत त्यांना चान्स भेटू शकतो. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे म्हणजे 158 पर्यंतच कट ऑफ राहील. पण हे 7 विद्यार्थी ॲड होऊ शकतात. माझा मुद्दा तुम्हाला समजला असेल असं वाटतं मला. ओके. आता त्याच्यानंतर आपण काय करूयात, की फिमेलमध्ये जाऊयात आपण. तर तुम्ही व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून द्या. बघा आता कशाचा घेतो तर फिमेलचा. फिमेलसाठी. ओके. फिमेलसाठी. आता फिमेलसाठी पहा, फिमेलसाठी जागा होती 20 विद्यार्थी. इथे महिलांच्यात काय ॲड नाही होणार. फक्त सर्वसामान्यमध्ये होतात हां इथं. सर्वसाधारणमध्ये. बाकी महिलांच्या ॲज इट इज होतं. बाकी कुठल्या जागा नाही. तर 20 महिलांसाठी आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. म्हणजे हे बघा 155 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. ओबीसी फिमेलसाठीचा. ओबीसी फिमेलसाठीचा कट ऑफ एवढा राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता ओबीसीमध्ये हे झालेलं आहे. खेळाडूंसाठी बघूयात आपण. खेळाडूंसाठी खेळाडूसाठीचा कट ऑफ बघूयात आपण. खेळाडूसाठी एस-पी, एस-पी फिमेल, एस-पी, एस-पी होमगार्ड, एस-पी पार्ट टाइम ग्रॅज्युएट. ओके. ठीक आहे. हां, आता याच्यामध्ये बघा. याच्यामध्ये किती आहेत? खेळाडूसाठी होत्या 3 जागा होत्या. खेळाडूसाठी 3 जागा होत्या. तर बघा 1, 2 आणि 3. आता याच्यामध्ये ट्रिक आहे ही, की या विक्रांत बोर्डचे आहेत हे होमगार्डही आहेत आणि काय की स्पोर्ट प्लेयरही आहेत. सपोज इन केस यांना जर सपोज होमगार्डची दिली किंवा पार्ट टाईममध्ये घेतलं. आता याच्यातली स्पोर्टमधून हे असं वाटतंय कारण की जसं रिझर्व्हेशन हे करतं, कॅरी करतं. पहिलं हे चेक केलं जातं सर्वसाधारण त्यानंतर महिला खेळाडू असं असं चेक केलं जातं ते. ओके. तर त्याच्यानुसार जर पाहाल तुम्ही, तर यांचं स्पोर्टमध्ये होऊ शकतं यांचं आणि होमगार्डचं जे आहे म्हणजे ते किती जागा होत्या आय थिंक या 3 जागा होत्या. तर या पहिल्या 3 विद्यार्थ्यांना यांचं सिलेक्शन होऊ शकतं. पहिल्या 3 विद्यार्थ्यांसाठी 144 पर्यंत कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पुढे जाऊयात आपण, पुढे जाऊयात. त्या होत्या हे झालं. माजी सैनिकच्या 9 जागा होत्या ओबीसीसाठी. एक्स सर्व्हिसमॅनसाठी सिलेक्ट ऑल एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, पीटी जे काय असेल ते करूयात. एक्स सर्व्हिसमॅनसाठी किती जागा सांगितल्या मी? 9 जागा होत्या. तर याच्यानुसार बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे इथेपर्यंत. हे जे आहे 120 पर्यंत कट ऑफ राहणार आहे कोणाचा? एक्स सर्व्हिसमॅनचा. एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ राहणार आहे 120 मार्काचा कट ऑफ राहणार आहे एक्स सर्व्हिसमॅनसाठीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर ना पदवीधर अंशकालीनचा मी सांगितलेला मुद्दा काय येतो त्यामुळे मी त्याच्या जाणार नाही खोलात. भूकंपग्रस्ताच्या 2 आणि प्रकल्पग्रस्ताच्या 3 राहणार. तर बघा याच्यानुसार अर्थक्वेक अफेक्टेडच्या दाखवेल मी. ओके. ठीक आहे. तर अर्थक्वेक अफेक्टेडच्या किती होत्या? भूकंपग्रस्ताच्या 2 होत्या. 2 होत्या आणि 3 होत्या. हं. तर हे 2 विद्यार्थी जे आहेत चेतन आणि अनिकेत यांचं सिलेक्शन होणार आहे. 125 मार्काचा कट ऑफ राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण 3 प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी. पी-एसाठी
तर बघा याच्यात 3 जागा होत्या. तर ओबीसीचा 146 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. लॉजिकल अफेक्टेडसाठी 146 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, पुढे जाऊयात, पुढे जाऊयात, पुढे जाऊयात. हे झालेलं आहे. प्रकल्प भूगर्भस्थ रोजंदारी मजदूरच्या सांगितलेल्या 7 जागा, होमगार्डच्या 2 जागा सांगेल मी. तर होमगार्डसाठी होमगार्डसाठी ओके. तर होमगार्डसाठी बघा हे 1, 2 हे 58 मार्कापर्यंत 158 मार्कापर्यंत कट ऑफ लागेल याचं होमगार्डसाठी 158 मार्कांपर्यंत कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे. तर हे होती ओबीसी साठीची. त्याच्यानंतर एस सी साठी जाऊयात. एस सी मध्ये सर्वसाधारण हे व्हिडिओ बनवायला मेहनत लागते मित्रांनो. मेहनतशिवाय नाही, हे एवढं काम करायला मला 1 दिवस लागतो. हे सगळं करायला पी-डी-एफ टू एक्सेल करायला तर मला 2-3 दिवस लागले. कारण कन्व्हर्ट करून एक-एक विद्यार्थ्यांचा डेटा चेक करायला लागतो. तसं सर्वांच्या 8 होत्या आणि 2 होत्या त्या जागा होत्या रोजंदारी मजूर. तर टोटल 10 जागा होतील इथे. तर 10 जागा जर पाहिलं तर सदर सदनाच्या एस-सीच्या 10 जागा म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 160 मार्कापर्यंत. लक्षात घ्या 160 मार्कापर्यंत. आणि इथून पदवीधर अंशकालीनचे जर 2 कर्मचारी 2 जर आले सपोज जागा, तर 2 जागा विद्यार्थ्यांची इथे वाढू शकतात. वाढू शकतात जागा. ठीक आहे? वाढू शकतात त्याच्यामध्ये काळजी करू नका. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. हे झालं खेळाडू तर एकही नाहीये. महिलांच्या 7 जागा होत्या. तर महिलांसाठी 7 जागा आहेत. तर इथे फिमेलसाठी फिमेल ओके. तर बघा फिमेलमध्ये 7 जागा आहेत. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर 152 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे फिमेलसाठी. 152 मार्कांचा एस-सी फिमेलचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. 2 रोजंदारी मजदूर आहेत. तर त्या जागा कन्व्हर्ट झालेल्या आहेत. आता मी ऑलमोस्ट सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे जाऊयात आपण एस-टीसाठीच थांबतो कारण त्याच्यामध्ये थोडासा डेटा हे आहे. त्याच्यानंतर व्ही-जे-एसाठी सांगेल मी. व्ही-जे-एसाठी सांगेल. एस-टीच सांगेल मी कारण की डेटाचा थोडासा हे आहे कारण त्याला वेळ लागेल. एस-टी झालं सॉरी एस-टीचा आहे तर सांगून देतो. कारण पेसाचा ॲक्चुअली एक फिल्टर लावायला लागतो त्याच्यामध्ये त्यामुळे सांगत आहे. ठीक आहे लावून देतो तो. एस-टीचं लावू सांगतो. ओके. ठीक आहे. आता हे याच्यामध्ये तर बघा एस-टीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 28 जागा होत्या. 6 होत्या सर्वसाधारण होत्या. 6 सर्वसाधारण होत्या. तर याच्यामध्ये 1, 1, 2, 3, 4, 5, 6 सॉरी 6 नाही. 1, 2, 3, 4, 5, 6 इथेपर्यंत 133 मार्कापर्यंत शिवाजी यांच्यापर्यंत. त्याच्यानंतर जर बघा याच्यामध्ये परत काय होणार की 6 जागा आणि या रोजंदारी मजूरच्या अजून 3 ॲड होतील. त्याच्यानुसार बघा 1, 2 आणि 3 127 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. याचा एस-टीसाठीचा 127 मार्काचा कट ऑफ एस-टीसाठीचा राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे जाऊयात आपण. ओके. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर इथं मला एकदा चेक करू द्या. ब्लँक पण आहेत का काही? सॉरी. तिथे थोडासा हा होता. 1 मिनिट मला वेळ द्या. टोटल सांगितलं मी. ते एस-टीसाठीच परत सांगतो मी कारण ब्लँकही होते तर ब्लँकही पकडायला लागतात. तर बघा एस-टीसाठी 6 आणि 3 9 जागा कोणत्या कोणत्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 156 मार्कांचा कट ऑफ. नागराव दाभाडेपर्यंत 156 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. याच्या परत हे पदवीधर अंशकालीनच्या 3 जागा ह्या जर मध्ये जर वाढल्या तर अजून काय होते की 2-3 विद्यार्थ्यांना चान्स भेटू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा महिलांसाठी 8 जागा होत्या. महिलांसाठी 8 आहेत.
तर महिलांसाठी बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर 148 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे महिलांसाठी. 148 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे महिलांसाठी. खेळाडूंसाठी एक आहे, तर ज्याच्यामध्ये जी पहिली खेळाडू असेल, एस-पी या असतील, त्या काय होतील, ते सिलेक्ट होतील याचे. ओके. आय डोंट नो की आहे की नाही खेळाडू आता याच्यामध्ये. लिस्ट चेक करायला लागणार. ठीक आहे, हरकत नाही. आणि होमगार्डसाठी इथे जागा नाही आहे. होमगार्डसाठी काय काय सॉरी होमगार्डसाठी एक जागा आहे. तर जे पहिले कॅन्डिडेट आहेत होमगार्डचे, होमगार्डसाठी आहे, एकच मिनिट, कॅन्डिडेट होते इथं. हे फर्स्ट कॅन्डिडेट सिलेक्ट होतील 156 मार्कांचं. ओके. त्याच्यानंतर ईडब्ल्यू एसकडे जाऊयात आपण. ईडब्ल्यू एसमध्ये पाहिलं तुम्ही, ईडब्ल्यू एसमध्ये आहे 22 जागा. 7 जागा सर्वसाधारण राहतील आणि ज्या 2 आहेत याच्या रोजंदारीमधून ते ॲड होतील. तर त्याच्यानुसार 7 आणि 2 9 जागांसाठी ही भरती होणार आहे. तर 9 जागांमध्ये तुम्हाला सांगेल मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर 64 मार्कांचा हा होणार ते कट ऑफ राहणार आहे. 64 मार्काचं. त्याच्यानंतर काय होऊ शकतं की इथं जर बघाल तुम्ही, त्यानंतर पुढे गेलो आपण. पुढे गेल्यानंतर बघा की 7 महिलांसाठी असणार आहे. टोटल 8 पदांसाठी सांगितलं मी याच्यामध्ये. ओके. 7 आणि 2 9 पदांसाठी हा कट ऑफ सांगितलेला आहे ईडब्ल्यू एससाठी. एक मिनिट. आता ईडब्ल्यू एसमध्ये जर बघितलं आपण पुढे गेलो तर आपल्याला महिलांसाठीचा कट ऑफ पाहायचा आहे. महिलांसाठी तर परत फिल्टर लावेल मी फिमेलसाठीचा. फिमेलसाठी हा फिमेल फिजिकल प्रोटेक्टेड ज्या ज्या फिमेल असतील त्या त्या फिमेल मी टाकेल. ओके. फिमेलमध्ये बघा, फिमेलमध्ये जागा किती आहेत, या आहेत 7 जागा आहेत. ओके. 7 जागा. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथपर्यंत कट ऑफ लागणार 160 मार्कापर्यंत फिमेलसाठी. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर माजी सैनिकच्या 3 आहेत आणि पदवीधर अंशकालीनच्या 3 आहेत. आणि रोजंदारी मजूरच्या तर ऑलरेडी मी इथे ॲड केली आहेत. फक्त आता ह्याच्या सांगायला लागेल मला तुम्हाला माजी सैनिकच्या 3. तर माजी सैनिकमध्ये जर पाहाल तुम्ही, सिलेक्ट ऑल, माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅन. तर बघा 1, 2 आणि 3 यांचा 121 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे एक्स सर्व्हिसमॅनसाठीचा. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण. आता हे झालेलं आहे सगळं, ओबीसी झालेलं आहे. त्याच्यानंतर एन टी विजे एन टी एन टीच्या 3 आणि एस बीची बाकी आहे. विजेचं घेऊयात आपण. विजेचं गेलो आता सर. ओके. ठीक आहे. विजेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर काय आहे जागेची पोझिशन, 13 जागा आहेत. 13 मध्ये 4 सर्वसाधारण आहेत आणि रोजंदारी मजूर एक आहे. 4 आणि 1 5 जागा होतील. तर 5 जागा जर पाहिलं तुम्ही, 1, 1, 2, 3, 4, 5. तर 162 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर सपोज या जागा ॲड झाल्या, सपोज या कुठल्या एक जागा याची झाली ॲड, एक पदवीधर अंशकालीनचं, तर एक अजून विद्यार्थी लागू शकतो. एक विद्यार्थी लागू शकतो इथे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. महिलांसाठी बघूयात आता. महिलांसाठी जर पाहिलं तुम्ही, महिलांसाठी महिलांसाठी ओके. महिलांसाठी बघा, महिलांसाठी विजे एसाठी आहेत 4 जागा आहेत. तर 4 मध्ये पाहिलं तर 1, 2, 3, 4 150 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. 150 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे याच्यासाठी, विजे एसाठी महिलांसाठी. पुढे जाऊयात आपण. विजे एमध्ये एक माजी सैनिक आहे आणि एक रोजंदारी मजूरचे तर कन्वर्ट केलेले. फक्त माजी सैनिकच्या 3 सांगायला लागतील आता. तर एक सर्व्हिसमॅनसाठी, एक सर्व्हिसमॅन ओके, हरकत नाही. एक सर्व्हिसमॅनसाठी 1, 2 आणि 3 108 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे माजी सैनिकसाठीचा, विजेसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतरनं एन टी डीकडे जाऊयात आता. जे आहे ते सांगत आहे सिरियलनुसार.
एन-टी-डी-साठी 4 पद आहेत. 4 2 सर्वसाधारण, 2 महिलांसाठी आहेत आणि इथे बाकी काहीच नाही. म्हणजे इथं तर डायरेक्ट आहे. हे 1, 2 हे डायरेक्ट सिलेक्टेड आहेत. ओके. आता इथं असं आहे की बघा हे जे कोटे आहेत, यांचं सपोज ओपनमध्ये होऊ शकतं इथे. तर सपोज एखादी जागा त्या पार्ट टाईम ग्रॅज्युएटची राहिली, तर हे ओपनमध्ये जातील आणि एका विद्यार्थ्याला इथे चान्स भेटू शकतो. ठीक आहे. तर 2 विद्यार्थी सिलेक्ट होतील आणि त्याच्यानंतर महिलांमध्ये ज्या पहिल्या 2 असतील, फर्स्ट फर्स्ट आणि हे सेकंड 153 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एन-टी-सीकडे जाऊयात आपण. एन-टी-सीमध्ये पाहाल तुम्ही तर आहेत एन-टी-सीसाठी 8 जागा, 4 सर्वसाधारण, 2 याच्या आणि रोजंदारी मजूरच्या नाहीत. म्हणजे 4च आहेत तिथे. 4 सर्वसाधारण एन-टी-सी 1, 2, 3, 4 इथेपर्यंत कट ऑफ येऊ शकतो. जर याच्या रोज याच्या पार्ट टाइम ग्रॅज्युएटच्या जागा असतील तर 1, 2 जागा म्हणजे जे काय जागा राहतील. ज्या जागा असतील एकच आहे आय थिंक. एक जागा इथे वाढवू शकते. इथे जागा एक वाढवू शकते. आता महिलांच्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही एन-टी-सीमध्ये किती आहेत महिला? एन-टी-सीमध्ये 2 महिला आहेत. तर इथं आय थिंक 2 महिला गेल्या. फर्स्ट, सेकंड या 2 महिला 158 मार्काचा कट ऑफ एन-टी-सीसाठी. त्याच्यानंतर एन-टी-सीमध्ये बघा माजी सैनिकसाठी एक आहे. माजी सैनिकसाठी एक आहे. माजी सैनिकसाठी एक आहे. माजी सैनिकसाठी एक आहे. तर माजी सैनिकसाठी दाखवतो मी. तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी एक आहे. तर बघा हे 124 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे डायरेक्ट. ओके 124 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे डायरेक्ट इथे. त्याच्यानंतर एन-टी-बीसाठी बघा एन-टी-बीसाठी पाहिलं तुम्ही तर इथं आहे जागा 9 आहेत. 2 सर्वसाधारण, 4 महिलांसाठी आहेत आणि रोजंदारी मजूरची 1. तर 1 जागा इथे जाणार आहे. म्हणजे किती जागा होतील या? 3 जागा होतील. तर बघा 1, 2 आणि 3 हे 148 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे तुमचा एन-टी-बीसाठीचा 148 मार्कांचा आणि महिला ज्या आहेत त्या आहेत 4 महिला आहेत. तर 4 महिलांनुसार जर बघितलं तर हा कट ऑफ राहणार आहे 4 महिलांचा. इथं महिलाचा फिल्टर लावतो. सोपं पडेल. हां. 1, 2, 3, 4 146 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे फिमेलसाठीचा एन-टी-बीसाठीचा. एन-टी-बीसाठीचा हा कट ऑफ राहणार आहे. आत्ता याच्यामध्ये फक्त एस-बी-सी बाकी आहे. तर एस-बी-सीसाठी बघूयात मी काय केलं आहे का. आय थिंक एस-बी-सीसाठी मी बनवलेले नाही आहे. ओके. हरकत नाही आहे. हरकत नाही आहे. एस-बी-सीसाठी मला बनवायला लागेल. हरकत नाही आहे. मी बनवतो. एकच मिनिट द्या मला एस-बी-सीसाठी. ओके एस-बी-सीमध्ये पाहिलं तुम्ही तर 4 जागा आहेत. 2 सर्वसाधारण, 2 महिलांसाठी आहेत. बस. तर 1, 2 हे सिलेक्टेड होतील 156 मार्क आणि फिमेलमध्ये 1, 2 सिलेक्ट होतील 152 मार्कात कट ऑफ राहतात. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.